उत्सवांचं बाजारीकरण थांबवा, मग आयोजनावर कोणीच हरकत घेणार नाही अशी सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समितीला केली। यावेळी राज यांनी केलेली सूचना समन्वय समितीला पटली आहे। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर अजित पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्याच्या निमित्तानं शहरात आले। सत्तेतून बाहेर पडलो तरी हार मानणार नाही असा संदेश त्यांनी या मेळाव्यातून दिला। तोट्यातून बेस्टला बाहेर काढण्यासाठी ब्रँड अँबॅसेडर नेमण्यात येणार आहे। बेस्टचे आजी माजी कर्मचारी असलेले प्रसिद्ध मराठी कलाकार प्रशांत दामले, अविनाश नारकर, अरुण नलावडे, शरद पोंक्षे, माधवी जुवेकर हे आता बेस्ट अँबॅसेडर बनणार आहेत। ठाण्यातल्या रिक्षा चालकांना पुन्हा एकदा महिलेला मारहाण केल्याचं पुढे आलंय। शेअर रिक्षातून प्रवास करणाऱ्या फिर्यादी तरुणी आणि तिच्या मैत्रिणीनं रिक्षा डावीकडे वळवण्यास सांगितलं, मात्र रिक्षा चालकांना रिक्षा डावीकडे न वळवता सिग्नल ओलांडून पुढे उभी केल्यावरून शाब्दिक चकमक झाली आणि त्यातून हे प्रकरण हातगाईवर आलं। चंद्रपुरात महत्वाकांक्षी अमृत पाणीपुरवठा योजनेचा आश्चर्यकारकरित्या गुपचूप प्रारंभ करण्यात आला आहे। या योजनेसाठी अद्याप जलस्रोत निश्चित नाहीत। यात काही काळबेरं असल्यानं जलबिरादी संघटनेनं भविष्यातील चंद्रपूरची राबवली जाणारी ही योजना घाईघाईनं केल्याचा आरोप केला आहे। स्वाईन फ्लूनं आता कल्याण डोंबिवलीतही हातपाय पसरायला सुरुवात केलेली असून आतापर्यंत कल्याणमध्ये 2 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालाय, तर 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून शास्त्रीनगर रुग्णालयात विशेष 7 रोग कक्ष तयार करण्यात आले। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात देवीचा प्रसाद म्हणून खडीसाखर आणि फुटाणे देण्याची मागणी करत क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीनं मंदिरात प्रसाद वाटप करून आंदोलन केलं। खडीसाखर फुटाणे हाच प्रसाद कायम ठेवून भाविकांना मोफत देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। चीन दौऱ्यावरून औरंगाबाद महापालिकेत एमआयएमच्या नगरसेवकांनी चांगलाच गोंधळ घातला। 5 दिवसांच्या या चीन दौऱ्यावर भाजपच्या सदस्यांचा आयुक्त जाणार आहे, त्याला एमआयएमचा विरोध आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।